ह्या गोठ्यामध्ये एक गोष्ट पाहिली की तुम्ही माशा आहे का? म्हणजे गाईचं पचन काय आहे? व्यवस्थित आहे. तुम्ही जर चारा जर बदलला, तुमचं ज्या गोठ्यामध्ये जे उत्पन्न आहे त्याला एक रेकॉर्ड तोडून उत्पन्न येईल. गाईचं दूध लवकर आटणार नाही, तुमचं फॅट कमीच होणार नाही कधीच. त्याच्यानं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वांटिटी कमी होणार नाही दुधाची, स्टेबल राहणार आणि गोठा तुमचा रिकामा कधीच राहणार नाही. चारा आणि मिल्क चार्जर या दोन्ही गोष्टी जर वैदिकच्या असेल तर तुमचा दूध व्यवसाय तुम्हाला आरामशीर लखपती करू शकतो. एक गाय तुम्हाला वर्षाला लाख रुपये उत्पन्न देणार. तुम्ही हिशोब करा, आज तुम्हाला ती दूध देते 1,500 2,000, 1,000 ते 2,000 पण दूध देते. तुम्ही मिल्क चार्जरचा चारा वैदिकचा, हे मिल्क चार्जर तुम्ही हे जर दोन्ही चारलं तर ती गाय तुमची गॅरंटेड कमीत कमी 3,500 पर्यंत दूध द्या. तुम्ही जर वैदिकचा चारा दिला ना, तुमची गाय जी 20ची गाय आहे ती 17-18 वरती कमीत कमी 7 महिने राहणार. मग विचार करा तुम्ही किती दूध निघेल. आमचा प्रॉब्लेम काय आहे, आमचं जो दूध आहे ते टिकत नाही. आपल्या गायांच्या बाबतीमध्ये काय गंमत आहे की आपण ही जी शक्ती आहे, ही शक्ती दुधाची जी आहे ती टिकून ठेवली पाहिजे. की एकदम वर जाते आणि एकदम खाली येते. मग तुम्हाला दूध व्यवसाय कसा परवडेल? 8 महिन्यापर्यंत दूध देते काय, मला 16 लागते तिला, 7व्या महिन्यात ऐकलं? लागते. मग चारा जर बदलला तुमचा तर दुधाची क्वांटिटी वाढेल. दूध टिकतंय तुमचं आता मिल्क चार्जरमुळे, ते आणखीन वाढेल.